नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मी वैशाली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर विद्यार्थ्यांनो, आपण पाहतोय इयत्ता दुसरीचं मंथन सामान्य ज्ञान परीक्षा यामधील प्रश्नपत्रिकाचे सॉल्युशन. तर आपली चौथी प्रश्नपत्रिका सुरू होती बघा. मराठी गणित विभाग आपला झालेला आहे. प्रश्न सराव पेपर क्रमांक 4 आपला सुरू आहे. त्यामधील आज आपण इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या विषयाचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. चला तर बघू. 41 प्रश्न आहे बघा. इंग्रजी विभाग तिसरा, सराव पेपर क्रमांक 4 आहे. शेजारील चित्र कोणत्या क्रियापदाशी संबंधित आहे असं विचारले बघा. मुलगा काय करायला लागलाय, म्हणजे तो कोणती क्रिया करायला आहे? स्लीप झोपलाय का, तो रन पळायला लागलाय, किंवा सिंग गाणं गातो का, वॉक चालतो. चालण्याची क्रिया तर दिसत नाही, तर तो पळण्याची क्रिया करते, म्हणून रन ही ऑप्शन आपलं बरोबर येणार आहे. 42 बघा. शब्दकोशातील क्रमानुसार खालीलपैकी कोणता शब्द प्रथम येईल? म्हणजे शब्दकोशानुसार म्हणजे कसं, ABCD प्रमाणे. तर बघू. हॅट, फ्रॉक, मॅट अँड डॉग आहे. म्हणजे 4 शब्दांमध्ये यामध्ये ABCD प्रमाणे पहिला कुठला येणार? तर H, F आणि M आणि D ह्या आपण अक्षरांचा विचार करायचा आहे. तर यामध्ये आपण बघितलं तर D हा अक्षर हे आपलं ABCD पहिला D येतं, मग G नंतर G ABCDEF, F 2 नंबर येणार, 3 नंबर H येणार आणि M नंतर शेवटी 4 नंबर येणार. पण आपल्याला पहिला विचारला आहे म्हणून डॉग हा शब्द आपला पहिला येईल. 43 बघा. 2 अर्थपूर्ण शब्द तयार करण्याकरता रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा. इथं या 4 ऑप्शनमधील एक अक्षर तिथं तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यानुसार इकडून आणि ह्या 2 चौकटीत अशा पद्धतीने 2 शब्द तयार करायचे आहेत. पहिला बघू आपण. एक्स जर घातला तर FAX फॅक्स होतो आणि XO हा शब्द होतो का बघा. XO नाही होऊ शकत. M बघा. FAM फॅम, MO नाही होत. FAN घालून बघा. FAN फॅन होतो आणि NO म्हणजे नो हा शब्द होतो. L बघा. FAL फॅल आणि LO लो नाही होऊ शकत. अर्थपूर्ण शब्द होण्यासाठी आपल्याला N इथं ठेवावं लागेल, ज्याच्यामुळे आपल्याला फॅन आणि नो असे 2 शब्द मिळतील, म्हणून तिसरा ऑप्शन बरोबर. 44 बघा. सोबतच्या चित्रातील वस्तूचे इंग्रजी नाव पर्यायातून शोधा. याचं इंग्रजी नाव शोधायचं आहे. टॉप म्हणजे बोहरा, जे आपलं उत्तर आहे. टॅप म्हणजे नळ. पॉट भांडे आणि बॉटल म्हणजे आपण पाण्याची बाटली म्हणतो. तर आपलं उत्तर आहे फर्स्ट नंबर. 45 बघा. खालीलपैकी कोणता प्राणी दूध देतो? दूध कोणता प्राणी देतो आपल्याला माहीतच आहे, पण इंग्रजीमध्ये त्याची नावं माहीत असणे देखील गरजेचं आहे. ऑक्स बघा. ऑक्स म्हणजे बैल दूध देतो का, तर नाही. टायगर वाघ नाही देत. काऊ गाय आपल्याला दूध देते. कॅट मांजर हा देखील नाही, म्हणजे तिसरा ऑप्शन आपला बरोबर आहे. 46 बघा. खालीलपैकी कोणत्या महिन्यात 30 दिवस असतात? 30 दिवस म्हणजेच काय, ग्रेगरियन किंवा इंग्रजी महिन्यात. आता हे इंग्रजी महिन्याचं आहेत. या इंग्रजी वर्षातील महिन्यामध्ये 7 महिने हे आपले 31 दिवसाचे आणि 30 महिन्यांचे 4 महिने असतात. तर 30 दिवसांचे. तर इथं बघा. मे हा आपला 31 दिवसाचा आहे. डिसेंबर देखील 31 दिवसाचा आहे. मार्च 31 दिवसाचा आणि एप्रिल मात्र आपला 30 दिवसांचा असतो, म्हणून चौथा ऑप्शन बरोबर. 47 आहे. तुमचा मित्र तुम्हाला सकाळी भेटला तर तुम्ही त्याला कोणते अभिवादन वापराल? म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? जसे आपण नेहमी गुड नाईट, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून वर्गामध्ये देखील तुम्ही तुमच्या टीचरांना म्हणत असाल त्या पद्धतीनं. तर सकाळी भेटला म्हटल्यावर गुड नाईट म्हणणार का, हे आपण संध्याकाळी म्हणणार. गुड मॉर्निंग आपण सकाळी भेटल्यानंतर म्हणतो. गुड इव्हनिंग म्हणजे 4 आणि 6 या दरम्यान जर कोणी भेटलं तुम्हाला तर तुम्ही गुड इव्हनिंग म्हणणार. आणि गुड आफ्टरनून आपण दुपारच्या वेळेस म्हणतो, 12 नंतर. दिवसा 12 नंतर आपण गुड आफ्टरनून म्हणतो. तर आपलं उत्तर असणार आहे गुड मॉर्निंग. मी तुम्हाला 4ही प्रश्नांचं उत्तर देते बघा, म्हणजे स्पष्टीकरण देते. त्यानुसार तुम्हाला या आता 4ही ऑप्शनवर कोणताही प्रश्न पडला तर तुम्हाला त्याचं उत्तर आलंच पाहिजे. 48 बघा. खालीलपैकी ॲडजेक्टिव्ह कोणते नाही? बघा. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. ब्लॅक म्हणजे काळा. ब्राईट म्हणजे एकदम प्रकाशित किंवा पांढरा म्हणू आपण. हॉट गरम. क्रो कावळा. तर ह्यामध्ये ब्लॅक, ब्राईट आणि हॉट हे आपले इंग्रजी ॲडजेक्टिव्ह आहेत. आणि क्रो हे कावळा हे आपलं ॲडजेक्टिव्ह येत नाही. तर कोणते नाही विचारले म्हणून 4 नंबर.
49 बघा, हॉट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? हॉट म्हणजे गरम, मग त्याला गरमला विरुद्धार्थी काय म्हणतो आपण? मराठीत थंड म्हणतो, पण इंग्रजीत काय म्हणणार तर कोल्ड म्हणणार, COLD. 50वा प्रश्न आहे, खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापराल? व्हॉट इज युअर नेम असं म्हणतो का आपण? प्रश्न विचारला आहे. हॉट म्हणजे सुरुवातीला प्रश्नांच्या शब्दाने सुरुवात झालेली. मग व्हॉट इज युअर नेम असं विचारलं तर आपण डायरेक्ट त्याला कोणतं चिन्ह देणार? प्रश्नचिन्ह, जे तिसऱ्या ऑप्शनमध्ये आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, विभाग तिसरा आपला इंग्रजी विभाग झालेला आहे बघा. लगेचच आपण विभाग चौथा बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. 51-52साठी सूचना आहे. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखायचे आहे. आता इथं 51 प्रश्नामध्ये 4 आकृत्या दिलेल्या आहेत बघा. 4 आकृत्यांपैकी एक कुठली तरी गटात बसत नाही. बघा, पहिल्या आकृतीतच बघितलं की लक्षात येतं, हा त्रिकोण जो आहे तिन्ही आकृतीत सेम आहे, ह्याच्यात मात्र छोटा आहे, एक वेगळा आहे. तर देखील आणखी फरक बघू. हे चौरस, सर्कल अँड चौरस, आपलं वर्तुळ अँड चौरस, तिन्ही 4 आकृतीत आहेत. फक्त फरक काय जाणवतोय की हा त्रिकोण छोटा आहे आणि ह्या तिन्ही आकृतीतला समान आहे, म्हणजे गटात कोणता बसत नाही? 51मधला पहिला ऑप्शन. 52 बघा, 36, 5, 9 आणि 18 यामध्ये जर विचार केला तुम्ही तर 9, 18 आणि 36 हे तिन्ही ऑप्शन आपले एका टेबलमधले आहेत, म्हणजे 9च्या 9 दुनी 18, 9 चौक 36, 5 हा ऑप्शन गटात बसत नाही. 53 आहे बघा, सहामाही परीक्षेत रेहानाला सुमनपेक्षा जास्त गुण मिळाले, सुमनला प्रियांकापेक्षा जास्त गुण मिळाले, प्रियांकाला सुवर्णापेक्षा जास्त गुण मिळाले, तर सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले? हे आपण असे असले प्रश्न आपण संख्यांचा लहान मोठेपणासाठी जे चिन्ह वापरतात त्या चिन्हाद्वारे आपण असले प्रश्न सोडवतो. बघा, सुरुवातीला काय आहे? सहामाही परीक्षेत रेहानाला सुमनपेक्षा जास्त गुण मिळाले. रेहाना बघू, रेहानाला सुमनपेक्षा जास्त गुण मिळालेत. सुमनला कमी मिळाले, हे आपलं चिन्ह काय असतं? हे टोक कमी ह्याच्याकडं असतं. रेहानाला सुमनपेक्षा जास्त गुण मिळाले. सुमनला प्रियांकापेक्षा जास्त गुण मिळाले, सुमनला प्रियांकापेक्षा जास्त गुण मिळाले, सुमनला प्रियांकापेक्षा जास्त गुण मिळाले. आलं का बघा? सुमनला प्रियांकापेक्षा जास्त गुण मिळाले, आलेत. तर प्रियांकाला सुवर्णापेक्षा जास्त गुण मिळाले, प्रियांकाला सुवर्णापेक्षा जास्त. बघा, मी हे मोठं टोक ज्यांना जास्त मार्क पडलेले आहे ते चिन्ह आपण मोठ्या व्यक्तीकडे केलेले आहे आणि ज्यांना कमी आहेत ते असे इकडून जात आहेत. बघा, त्यानुसार आपलं होतं काय बघू. रेहानाला सुमनपेक्षा जास्त आहे. दुसरा आहे सुमनला प्रियांकापेक्षा जास्त आलेला आहे. तिसरा आहे प्रियांकाला सुवर्णापेक्षा जास्त आले. बरोबर आहे, म्हणजे आपली मांडणी योग्य झालेली आहे. सर्वात जास्त गुण विचारलेत. जास्त गुण म्हटलं तर आपण इकडून इकडे जातो आणि कमी गुण म्हटलं तर हे टोक इकडे आहे म्हणून इकडून जातो. कमी विचारले तर आपल्याला सुवर्ण उत्तर येणार, जास्त गुण विचारले तर रेहाना येणार. रेहाना कुठे आहे बघा? दुसऱ्या ऑप्शनमध्ये. 54वा प्रश्न आहे, खालील शब्दामध्ये क हे अक्षर एकूण किती वेळा आले आहे? क हे अक्षर फक्त क विचारले विद्यार्थ्यांनो. अशा प्रश्नामध्ये का, 14 कडेमधील का, की, के, कै, को, कौ, का असं कोणताही अक्षर असेल तर त्याचा विचार करायचा नाही. जे विचारले ना, कान्याचं विचारलं तर कान्याचंच बघायचं. इथं बघा, क हे विचारलं, इथं क दिसतं बघा, इथं 1 आहे, हे 2 आहे, 3, परत 4, 5, 6 वेळा आलेलं आहे. फक्त क विचारलं म्हणून मी क असणारे अक्षरे शोधलेत. इथं आता का आहे, के आहे, मी ती मोजलेली नाहीत, म्हणून आपले क हे अक्षर 6 वेळा चौथ्या ऑप्शनमध्ये आहे, ते आपलं बरोबर येणार आहे. 55 बघा, खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा म्हटलेलं आहे. पाण्यातील प्रतिबिंब आहे आपलं कसं होणार? मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आपलं जे रफ पेपर आहे, आता पाण्यातील प्रतिमेची आकृती खालून आहे, म्हणजे खाली रेषा आहेत, म्हणून मी आता ह्या साईडला ही आकृती रंगवून घ्यायची, उलट करायची आणि परतून त्या बाजूला ती गिरवून काढायची. त्यानुसार आपल्याला उत्तर येतं. आणि पट्टीद्वारे देखील मी तुम्हाला दाखवलेलं. या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पहिल्या प्रश्नपत्रिकेच्या दरम्यान काहीतरी मी तुम्हाला पट्टी कशी वापरायची हे दाखवलेलं आहे. मंथनचा सराव प्रश्न पहिला आपण सोडवून घेतलेला आहे, त्यामध्ये तो व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल. तर ह्याचं उत्तर येणार आहे आपलं पहिलं ऑप्शन. बघा, पहिलं ऑप्शनचं उत्तर, ही बाजू आपण उलट केली तर आपली 1 नंबरची आकृती पाण्यातील प्रतिबिंब बरोबर येणार आहे. 56 आहे, खालील प्रश्न आकृतीसारखी तंतोतंत असणारी आकृती पर्यायातून शोधा. तंतोतंत असणारी आकृती काढायची आहे. बघा,
पहिली ही आपली प्रश्न आकृती आहे. यानुसार दिसणारी जर बघितली तर ही चुकीची आहे. अशा 4 ऑप्शनमध्ये पहिला चुकीचं काय आहे ते बघायचं. इथं ॲरो बघा, हा ॲरो वेगळा दिलेला आहे. पहिला आणि चौथा ऑप्शन गेलेला आहे. दुसरा आणि तिसरा ऑप्शनचा विचार केला तर हा चौरस बघा, हा चौरस आपल्याला रिकामा आहे. इथं रेष ॲरो आतून रेष घेतलेली आहे म्हणजे दुसरा देखील गेला. राहिला तिसरा ऑप्शन म्हणजे तिसरा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे. पुढचा बघू प्रश्न 57वा. मंजूच्या वर्गातील हजेरी क्रमांक 27 आहे. तिच्या वर्गात 33 मुले असल्यास उलट क्रमाने तिचा क्रमांक किती? आपण जरी 33मधून 27 वजा केले तर राहिलेला नंबर आपला तोच येणार आहे. पण 27वा फोडून तिचा जर नंबर असेल तर आपण काय करणार बघा, 33पासून 27पर्यंत मोजायला आपल्याला काही अवघड नाही. जर इथं 33वी मुलगी असेल तर बघा इथं किती असणार 32, इथं 31, इथं 30 आणि इथं 29, इथं 28 आणि इथं 27 म्हणजे इथं आली कोण? मंजू आली. आता काय करायचं बघा, मोजू आपण. उलट बाजूने विचारले ना, 1 2 3 4 5 6 7 7 नंबरला मंजू आलेले आहे उलट क्रमाने. 3 नंबरचा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. 58वा प्रश्न आहे. दिलेल्या इंग्रजी अक्षरमालिकेत डावीकडून 7व्या क्रमांकाचे अक्षर. आता इंग्रजी अक्षरमालिका आपल्याला इथंच दिलेली असते. काय प्रश्न आहे? डावीकडून, डावी म्हणजे आपली डावी बाजू तीच पुस्तकाची डावी बाजू. डावीकडून 7वे अक्षर हे 5-5चे गट असतात. हे 5 6 आणि 7 म्हणजे 7 नंबरला कोणतं अक्षर आलेलं आहे आपलं? जी हे अक्षर आलेलं आहे, जो चौथा ऑप्शनमध्ये आहे ते बरोबर येणार आहे. बघा पुढचा प्रश्न 59 आहे. पूर्व आणि दक्षिण यांच्यामध्ये कोणती दिशा येईल म्हटले? पूर्व आणि दक्षिण. आता पूर्व दक्षिणची दिशा कशी काढायची? आता नेहमी लक्षात ठेवायचं की ही पूर्व झाली, ही पश्चिम झाली, ही दक्षिण झाली आणि ही उत्तर झाली. आता नैऋत्य दिशा जर तुमच्या लक्षात राहत नसतील, माझ्याही काही वेळा लक्षात राहत नाही, मी काय करते, मला फक्त एक क्लू मी लक्षात ठेवते. कसा? आता इथून बघितलं तर मी इथं आई असं लिहिते म्हणजे त्याच्यावरून मला बाकीच्या 2 राहिलेल्या दिसतात. आई आणि इथं वाई आलं पाहिजे. आई आणि वाई. राहिली कोणती विद्यार्थ्यांनो? नैऋत्य. आई म्हणजे काय बघा, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि ही उत्तर दिशा झाली. आपल्याला कुठली पाहिजे होती? दक्षिण आणि पूर्वमध्ये फक्त हे इथं आई लिहायचं. आपण हे चिन्ह काढून घेतलं स्टारचं की आई आणि वाई लिहायचं म्हणजे नैऋत्य इथं येतं हे लक्षात येतं. काही विद्यार्थी काय करतात, वायव्य इथं लिहितात, नैऋत्य वर लिहितात. म्हणजे काय फक्त झालं पाहिजे, वाई आणि आई एवढं लक्षात ठेवायचं. समजलं का बघा? तर आपल्याला काय विचारलं आहे? पूर्व आणि दक्षिण. ही पूर्व झाली, ही दक्षिण झाली. यांच्यामधली दिशा आपली कोणती आलेली आहे? आग्नेय. आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. लक्षात आलं ना? बघा आपलं उत्तर कोणतं आलेलं आहे? आग्नेय. 3 नंबरचा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. 60वा प्रश्न आहे. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 30, 27, 24 प्रश्नचिन्हाने 18 आहे. टप्पा आहे एक विशिष्ट म्हणजे कसला आहे? काही वेळा बेरीज असते. इथं वजाबाकी केलेली दिसते. 30मधून -3 केले 27, -3 केले 21, 21मधून -3 केले तर 18 येतं म्हणजे हा -3चा टप्पा आहे. म्हणून आपलं उत्तर 3 नंबरचं येणार आहे. 61वा प्रश्न आहे. बाहुलीला पेन म्हटले, पेनाला फुगा म्हटले, फुग्याला खडू म्हटले, खडूला पेन्सिल म्हटले तर हवेत काय उडेल असं विचारले. हवेत काय उडेल? हवेत काय उडणार विद्यार्थ्यांनो? फुगा उडणार. म्हणून फुगा लगेच लिहिणार आहे काय तुम्ही? उत्तर नाही. तर अशा प्रश्नामध्ये जो शब्द आलेला आहे किंवा जे उत्तर आलेलं त्या उत्तराला आपल्याला एक विशिष्ट शब्द त्याने वापरलेला असतो. म्हणजे काय? आता इथं फुगा उत्तर आपलं आलेलं आहे. फुग्याला त्याने काय म्हटले? मात्र खडू म्हटले. म्हणून उत्तर आपलं खडू 3 नंबरचं ऑप्शन येणार. फुगा लिहायचा नाही. लक्षात येतं का बघा? त्या उत्तराला कोणतं नाव दिले ते शोधायचं नाही, ते लिहायचं आहे. 62 बघा. खालील चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते चिन्ह येईल? बघा अधिक भागिले म्हणजे 1 अधिक कमी केले. दुसऱ्या आकृतीत काय असणार आहे? दुसरं अधिक कमी करायचं म्हणजे राहिलं काय? भागिले 3 नंबरचं ऑप्शन. तिसऱ्या आकृतीनंतर चौथ्या आकृतीत 1 भागिले कमी केलं, आलं ना उत्तर. 1 राहिलं ना आपलं बरोबर आहे. म्हणून ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी आपलं 3 नंबरचं भागिले हे चिन्ह येणार आहे. 63वा प्रश्न आहे. खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा म्हटले. आरशातील प्रतिमा देखील मी तुम्हाला सांगितलेले आहे. आता ह्या रेषा इकडे आहेत. आपला जो रफ पेपर आहे ह्या साईडला काढायचा आहे, ही आकृती पलटायची आहे आणि त्यावर गिरवायचं आहे. आपल्याला प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमेची आकृती मिळून जाईल. तर ह्या आकृतीची माझी आकृती तर 4 नंबरची येते बघा, उत्तर आकृती.
64 आहे सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून ह्या आकृतीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. तीनही चौकोनात सामायिक असणारे अक्षर पर्यायातून शोधा. अशा वेन आकृतीतील जास्तीत जास्त आपल्याला नेहमी पडणारा प्रश्न तिन्ही आकृतीत. तिन्ही आकृतीत म्हणजे हा मोठा चौरस दिसतो, इथं आयत आहे, इथं आयत आहे. म्हणजे ह्या तिन्ही आयताप्रमाणे आयतामध्ये म्हटलं तरी चालेल. तिन्ही आयतामध्ये कोणतं अक्षर येतं बघा, हे बघा, हे वरच्या देखील आयतामध्ये येतं, ह्या इकडच्या देखील आयतामध्ये येतं आणि ह्या इकडच्या देखील आयतामध्ये येतं. म्हणजे तिन्ही आकृतीमध्ये सेम असणारं सामायिक असणारं एफ हे अक्षर जे दुसऱ्या ऑप्शनमध्ये आहे ते आपलं बरोबर येणार आहे. 65वा प्रश्न आहे केतन दुसरी पास होऊन तिसरीत गेल्यानंतर त्याने केलेली खालील कोणती कृती योग्य ठरेल. कोणती बघा, त्याने दुसरीची पुस्तके रद्दीत टाकली, रद्दीत नाही टाकायची बघा. त्याने दुसरीची पुस्तके बाजारात विकली, विकून का आपल्याला पैसा मिळणार पण पैसा खर्च होणार. त्याने दुसरीची पुस्तके एका गरजू विद्यार्थ्याला दिली, हे त्याची कृती योग्य असणार आहे. कारण का, त्याने जर एखाद्या विद्यार्थ्याला ती पुस्तके दिली तर त्याला त्याचा फायदा होऊ शकतो, तो परत पुन्हा शिकू शकतो. एखाद्या गरीब विद्यार्थ्याला आपण अशी पुस्तके दिली पाहिजेत. चौथं, कातरकाम करण्यासाठी हे का चुकीची कृती आहे. बघा पुढचा प्रश्न 66वा आहे एका सांकेतिक भाषेत खालीलपैकी संख्या लिहितात. काय बघा, 5ला सर्कल म्हणले, 3ला त्रिकोण म्हणले, 2ला चौरस म्हटले, परत 1ला रंगवलेला सर्कल, 4ला रंगवलेला चौरस आहे. तर 23 अधिक 31 या बेरजेचे उत्तर खालील पर्यायातून शोधा. पहिला आपण उत्तर काढू. 23 अधिक 31 म्हटलेलं आहे 4 आणि 5 54 उत्तर आले. पण 5 आणि 4 ह्या अक्षरांसाठी अंकांसाठी त्यांनी अंक कोणते वापरलेत बघा. 5 या अंकासाठी आपला पहिलाच दिसतो बघा सर्कल आहे, इथं दिसतं बघा सर्कल आहे. आणि 4 या अंकासाठी रंगवलेला चौरस आहे. रंगवलेला चौरस म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं आहे, सर्कल आणि चौरस रंगवलेला. सर्कल आणि रंगवलेला चौरस जे आपल्या चौथ्या ऑप्शनमध्ये आहे तो बरोबर येणार आहे. 67 आणि 68साठी प्रश्न बघा. खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद ओळखा म्हटले. पपई, कलिंगड आणि सीताफळ काय आहेत विद्यार्थ्यांनो, जास्त बिया असणारी फळे आहेत. मग त्याला अनुसरून गटाशी जुळणारे कोणता असणार, टरबूज. आंबा, जांभूळ, खजूर यांच्यात एकच बी असते, टरबूजमध्ये भरपूर बिया असतात. 68 बघा, 5, 30, 25 म्हणजेच काय, 5च्या टेबलमधल्या संख्या आहेत. 5च्या टेबलमधलीच संख्या आपण खालच्या ऑप्शनमधली शोधायची जी आहे 35. 32, 28, 27 या का 5च्या टेबलमधल्या संख्या नाही आहेत, म्हणून आपला पहिला ऑप्शन बरोबर येणार. 69 बघा, एका सांकेतिक भाषेत मदत हा शब्द 245 असा लिहितात, तर हा शब्द 51 असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत भाव या अर्थाचा शब्द कसा लिहा. भाव हा शब्द काढायचा नाही आहे, भावचा आपल्याला अंक सांकेतिक भाषा दिलेली नाही आहे. भाव या अर्थाचा शब्द, पहिला भावला कोणता समानार्थी अर्थ असणार आहे, तर विद्यार्थ्यांनो भाव म्हणजेच आपण दर म्हणतो. मग दरसाठी आता दरची आपण सांकेतिक भाषा काढायची आहे. दसाठी कोणता आहे बघा, इथं द बघितलं तर दसाठी 4 हा अंक आहे. आणि रसाठी बघा, तर दिलेला आपला रसाठी 1 आहे. म्हणजे संख्या कोणती झाली आपली 41. कुठं आहे बघा, तिसऱ्या ऑप्शनमध्ये आहे, ती बरोबर येणार आहे. 70वा आहे प्रश्न. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशिष्ट संबंध तसाच तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे, तो आपल्याला शोधून काढायचा आहे. मीठ खारट तर कारले काय, म्हणजेच मीठ खारट असते तर कारले कसं असतं, कडू असतं. खूप सोपं आहे. 71वा बघा, त्रिकोण, चौरस, पंचकोन असं दिलेलं आहे. बघा पहिल्या आकृतीचा संबंध दुसऱ्या आकृतीशी कसा आहे, पहिल्या आकृतीच्या बाजू 3 आहेत, दुसऱ्या आकृतीत 4 आहेत. तिसऱ्या आकृतीत जर 5 असतील तर चौथ्या आकृतीत आपल्याला 6 बाजू असणारी आकृती म्हणजेच षटकोन तिसऱ्या ऑप्शनमध्ये आहे, ती बरोबर येणार आहे. 72वा बघा, 5, 12, 4, 2, 3, 15, 11 या अंकमालिकेत मूळ संख्या किती आहेत. मूळ संख्या विद्यार्थ्यांनो नेहमी पाठच करायच्या, ह्या शोधून काढायच्या नाहीत. आणि एक लक्षात ठेवायचं, मूळ संख्या कशा शोधायच्या, त्याला त्या एक शिवाय एकनेच जास्तीत जास्त भाग जातो, दुसऱ्या संख्येने कोणत्या संख्येने भाग जात नाहीत. तर ह्यातल्या आपण शोधल्या तर बघा 2, 3 आणि 11. 2, 3, 11 सॉरी 5 पण येते. 2, 3, 5 आणि 11 अशा 4 मूळ संख्या आहेत. 12ला भाग जातो, 4ला भाग जातो, 15ला भाग जातो. म्हणजे 2, 3, 5, 11 दुसरा ऑप्शन आहे तो. तुम्हाला जर माझा मूळ संख्यांचा व्हिडिओ आहे बघा, शॉर्ट व्हिडिओ, तो देखील तुम्ही बघू शकता. त्यामध्ये तुम्हाला सगळ्या मूळ संख्या मी 1 ते 100 मधल्या दिलेल्या आहेत, त्या तुम्ही पाठ करून घ्या आणि व्हिडिओ एकदा नक्की पहा. 73वा आहे बघा, सन 2000मध्ये प्रजासत्ताक दिन मंगळवारी आहे, तर खालीलपैकी कोणता वार या महिन्यात 5 वेळा येणार नाही. यासाठी विद्यार्थ्यांना काय करायचं, सुरुवातीला आपण
वार लिहून घ्यायचे. कसे बघा मी लिहून दाखवते, इथं लिहायला लागले बघा मी. तर 2016 सोमवार ते रविवार आपल्याला काय दिले 2016मध्ये प्रजासत्ताक दिन मंगळवारी. म्हणजेच कोणती प्रजासत्ताक दिनाची तारीख कोणती आहे आपली 26 आहे, म्हणून मी इथं 26 लिहिली. मंगळवारी दिली ना म्हणून मंगळवारच्या समोर लिहिली. इथं का लिहिली मी, कारण 1, 2, 3 तारीख असती तर मी जवळ लिहिली असती. मला आता उलट बाजूने देखील अंक लिहावे लागणार आणि पुढे देखील लिहावे लागणार, कारण का कोणता वार 5 वेळा येणार नाही हे मला काढायचं आहे. आता मी काढते बघा. पहिला पुढचे लिहून घेते. 25 नंतर 26 आली, 27, 28, 29, 30 आणि ही 31 एक सोमवारी आली. जानेवारी महिना 31 दिवस पूर्ण. आता आपल्याला मंगळवारचा 26 तारीख आहे. आपल्याला आता इथं सोमवारची 25 येणार. पाठीमागं मी लिहिते बघा. इथं 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17. जरा फास्ट लिहिते त्यामुळे जरा विद्यार्थ्यांना समजून घ्या अक्षर. 18, 16, 15, 14. इकडे लिहिते बघा, थांबा. 14, 13, 12, परत 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. जरासं गिजबिट झालेलं आहे, पण समजून घ्या विद्यार्थ्यांनो. बघा मी 26 तारीख मंगळवारची होती म्हणून मी इथं लिहिलं. पुढचे अंक लिहून गेले. 31 दिवस आहेत म्हणून 31पर्यंतच लिहिले. पाठीमागं उलट क्रमाने मी इथं 1पर्यंत अंक लिहिलेले आहेत बघा. तर आपल्याला शोधायचं आहे 5 वेळा कोणता वार 5 वेळा येणार नाही. बघा इथं बघितलं 1 तारखेपासून तर 1, 2, 3, 4, 5. गुरुवार 5 वेळा आला, शुक्रवार देखील 5 वेळा आला आहे, शनिवार 5 वेळा आला आहे, रविवार 5 वेळा आला आहे. कोणते आलेले नाहीत बघा, बुधवार, मंगळवार आणि सोमवार. ह्या तिन्ही वारांना 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 5 म्हणजे सोमवार देखील आलेला आहे बघा. मीच इथं चुकत होते, सोमवार देखील आलेलं आहे. फक्त आलेला नाही कोणता, मंगळवार आणि बुधवार. हे यांना ह्या दिवसांना फक्त वारांना 4 वेळा वार आलेला आहे. मंगळवार आणि बुधवार हे जानेवारी महिन्यात 4 वेळा आलेले आहेत. मग कोणता आलेला नाही आहे, मंगळवार आणि बुधवार म्हटले. मंगळवार ऑप्शन आहे काय बघा, नाही आहे. कोणता वार या महिन्यात 5 वेळा येणार नाही. सोमवार तर आलेला आहे आपला 26, पण सॉरी इथं चूक झाली बघा माझी. काय तर बघा इथं मी 26 नंतर परत 26 लिहिले. इथं 27 येणार, हा 28, हा 29 आणि इथं 30 आणि हा 31 इथं येणार नाही आहे. म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार हे तिन्ही वारांना आपले काय असणार आहेत, सोमवार, मंगळवार, बुधवार यांना 4-4 वेळा वार आलेले आहेत. फक्त आता या तिन्ही वारामधला कोणता वार दिला आहे बघा, मंगळवार, बुधवार तर नाही आहे, पण सोमवार आहे म्हणून आपला पहिला ऑप्शन बरोबर येणार आहे. समजलं का बघा विद्यार्थ्यांनो. पहिला काय करायचं, सोमवार ते रविवार लिहून घ्यायचं. दिलेली तारीख ज्या त्या वाराच्या समोर लिहायची. पुढच्या तारखा लिहून घ्यायच्या, पाठीमागं उलट लिहून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये शोधायचं 5-5 वेळा वार कोणता आलेला आहे, कोणता आलेला नाही आहे. आपलं उत्तर सोमवार आलेलं आहे. 74 बघा. सोबतच्या प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. आता इथं ही शब्दकोड दिलेलं आहे. याचं जर तुम्ही तर्क लावला तर बघा 12 अधिक 13 केलं तर आपलं उत्तर 25 येतं. 20 अधिक 10 केलं तर उत्तर 30 येतं. मग 30 अधिक किती केल्यानंतर 50 येणार, तर 3 नंबरचं ऑप्शन आहे. 30 अधिक 20 केलं तर 50 उत्तर येतं. याच्यामध्ये फक्त प्लस चिन्ह वापरायचं, कडेच्या 2 अंकांची बेरीज करायची आहे. लक्षात आलं, तिसरं ऑप्शन बरोबर. 75 बघा. सोबतच्या कृतीत किती त्रिकोण आहेत. त्रिकोण मोजण्याची आपली ट्रिक माहिती आहे. 1 अधिक 2 अधिक 3 करायचं, उत्तर आपलं 6 येतं. तरी देखील बघा हा एक त्रिकोण, हा मधला, हा तिसरा आणि हा एक चौथा, हा इकडून 5वा आणि मोठा एक 6वा, म्हणजे एकूण त्रिकोण आपले 6 झालेले आहेत. चला तर विद्यार्थ्यांनो, प्रश्नपत्रिका क्रमांक 34 देखील आपली पूर्ण झालेली आहे. आपलं मराठी, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता या 4 विषयाचे मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलेले आहे. हे जर स्पष्टीकरण तुम्हाला आवडले असेल, मी जास्तीत जास्त सोप्या भाषेत, अवघड प्रश्न सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, हे जर स्पष्टीकरण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.